नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे. मित्रांनो, कर्जमाफी कोणत्या महिन्यातील कोणत्या तारखेपासून कधी मिळणार आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 राज्य शासनाचा ऐतिहासिक निर्णय. तर मित्रांनो, ऐतिहासिक निर्णय काय घेतलेला आहे ते आपण बघूया. बघा, आजच्याच तारखेमध्ये तुम्हाला हे दिसत असेल 29 जून मध्ये. बघा मित्रांनो, यामधील फक्त महत्वाचे मुद्दे आपण बघतोय. मित्रांनो, या कर्जमुक्तीमध्ये प्रत्यक्ष जी अंमलबजावणी करण्यात येणार आहे तर ती अंतिम टप्प्यात आलेली आहे. येत्या जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या थेट कर्ज खात्यामध्ये कर्जमुक्तीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार असून सुमारे 36,500 कोटी रुपयांचे वितरण करण्यात येणार आहे. मित्रांनो, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या थेट कर्ज खात्यामध्ये ही रक्कम येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आजचा निर्णय जो झालेला आहे मित्रांनो, की जुलै महिन्याच्या म्हणजे पुढच्या महिन्याच्या दुसऱ्या हप्त्यापासून शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये रक्कम येण्यास सुरुवात होणार आहे. आता यासाठी कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहेत ते आपण थोडक्यात बघणार आहोत. बघा, 2 लाख रुपयापर्यंत संपूर्ण कर्जमुक्ती. जे शेतकरी थकबाकीदार आहेत अशा पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमुक्तीची थेट मदत दिली जात आहे. यापूर्वीच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठीही यात विशेष व स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. एक वेळ समझोता योजना. ज्या शेतकऱ्यांची थकबाकी 2 लाख रुपयापेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी वन टाइम सेटलमेंट योजना लागू असेल. यात शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची रक्कम भरल्यानंतर शासन आपली कर्जमुक्तीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करणार आहेत. मित्रांनो, ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे. त्यानंतर बघा, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000चे प्रोत्साहन. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही बँकेच्या कर्जाची प्रामाणिकपणे आणि नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून शासनाने त्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा स्तुत निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, जे रेग्युलर भरताय त्यांना सुद्धा या ठिकाणी 50,000 रुपये मिळणार आहे. ठीक आहे. आणि ज्यांचं थकबाकी आहे त्यांना 2 लाखापर्यंत ही कर्जमाफी मिळणार आहे. आता बघा मित्रांनो, कर्जमुक्ती प्रक्रियेत कोणतीही तांत्रिक अडचण किंवा दिरंगाई होऊ नये यासाठी महाआयटीच्या माध्यमातून संपूर्ण यंत्रणा ऑनलाईन आणि आधार क्रमांकावर आधारित ठेवण्यात आली आहे. सर्व बँकांकडून पात्र कर्ज खात्यांचा तपशील थेट पोर्टलवर घेतला जात असून संगणकीय पडताळणीद्वारे अंतिम याद्या तयार केल्या जात आहेत. शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी या याद्या गाव, चावडी, ग्रामपंचायत, बँक, शाखा, विकास संस्था आणि आपले सरकार सेवा केंद्र येथे प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. याशिवाय पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर बँकामार्फत SMS पाठवणे सूचित केले जाईल. त्यानंतर बघा मित्रांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट काय, शेतकऱ्यांसाठी काय आव्हान केलेले ते बघा. आधार प्रमाणीकरण अनिवार्य. योजनेचा लाभ थेट खात्यात मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी यादीत नाव आल्यानंतर आपल्या आधार नंबरसह किंवा यादीतील विशिष्ट नंबरसह आपले सरकार सेवा केंद्रात किंवा बँकेत जाऊन आपल्या कर्ज खात्याचे बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. म्हणजेच KYC करणे बंधनकारक या ठिकाणी असणार आहेत मित्रांनो. ठीक आहे. ही माहिती योग्य असल्याची शेतकऱ्यांनी खात्री दिल्यानंतरच रक्कम खात्यात जमा होईल. एक वेळ समझोता योजनेतील लाभार्थ्यांनी आधी आपल्या हिश्श्याची रक्कम भरणे आवश्यक आहे, तरच शासनाचा लाभ मिळेल. त्यानंतर मित्रांनो, यामध्ये जर काही त्रुटी असल्या म्हणजे तुमचं नाव तुम्ही KYC करायला गेले आणि त्या ठिकाणी जर तुमची काही डिटेल सुटलेली असेल तर ती दुरुस्तीसाठी सुद्धा त्यांनी एक तक्रार निवारण केंद्र ठेवलेलं आहे. त्या तक्रार निवारण केंद्रामध्ये जाऊन किंवा त्यांच्याशी संपर्क साधून तुम्हाला तुमच्या ज्या त्रुटी आहेत त्या व्यवस्थित करून मिळेल आणि त्यानंतर तुम्ही परत KYC करून तुमच्या खात्यावरती जी रक्कम आहे तुमची कर्जमुक्तीची कर्ज खात्याची किंवा प्रोत्साहनपर, ती रक्कम तुमच्या खात्यावरती मिळणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही माहिती होती जी की आज प्रसारित केलेली आहे राज्य शासनाने. आणि या माहितीच्याच आधारे आपल्याला जी रक्कम मिळणार आहे, जी कर्जमुक्ती मिळणार आहे, ते जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम येण्यास सुरुवात होणार आहे. ठीक आहे.
तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो.